संविधान चौक नागपूर येथे वेगवेगळ्या प्रदेशातून आलेले काही मुले आहेत ते अनिश्चितकालीन धरणा प्रदर्शन इथे करता आहे। 18 दिवसापासून ते इथे आले आहेत आणि यांना कुठल्या समस्येला वाचा फोडायची आहे ते आपण यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, काय सांगाल तुम्ही, किती दिवस झाले इथे धरणा प्रदर्शन करताय तुम्ही? आम्हाला इथे 15 दिवस झाले। 15 दिवसापासून आम्ही SSCGDची जे वर्दी आहे त्या वर्दीसाठी आम्ही इथे झटतोय। त्यामुळे आम्हाला अनेक गोष्टींना सामोरे जावं लागतंय आणि एवढे आम्हाला 15 दिवस झालेले असूनही केंद्र सरकारने किंवा इथल्या नागपूरच्या प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा इथे येऊन दखल घेतलेली नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचा योग्य निर्णय आम्हाला दिलेला नाही आहे। त्यामुळे आता आम्ही कुठल्याही गोष्टीला विलंब न करता उद्यापासून आम्ही अनिश्चितकालीन धरणा प्रदर्शन म्हणजेच आमचं उपोषण चालू करतोय। आमरण उपोषण ज्याला म्हणतात। जोपर्यंत आम्हाला वर्दी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण इथे चालू करणार आहोत आणि केंद्र सरकारनं आम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर योग्य तऱ्हेने निर्णय घ्या, नाहीतर एकत्र युवा येऊन जी क्रांती करताय ती क्रांती एक दिवस नक्कीच घडेल नाही। आम्ही वर्दी मिळवण्याचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण करू। नेमके कुठकुठले असे डिव्हिजन होते ज्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला सिलेक्शन झालं होतं आणि कुठेपर्यंत तुमचं सिलेक्शन झालं होतं आणि नंतर तुम्हाला का नियुक्ती तुमची केली गेली नाही? सर, या भरतीमध्ये पॅरामिलिटरी फोर्स म्हणजे याच्यात CRPF, BSF, ITBP, आसाम रायफल, NIA, CISF आणि SSF हे डिपार्टमेंट असतात। याची भरती 2018मध्ये जी निघाली होती त्याची एक्झाम असते, एक्झाम ग्राउंड फिजिकल। तर आम्ही एक्झाम पण पास झालेलो आहे आणि मेडिकल पण आमचं क्लिअर आहे आणि ग्राउंड पण क्लिअर आहे आणि आम्हाला त्यांच्याकडून हे पण दिलेलं आहे, असं म्हणजे एक पत्र दिलेलं आहे की तुम्ही सर्व फिट आहात। तर आम्ही फिट आहो, तर मग आम्हाला का वर्दी तुम्ही जॉईनिंग देत नाही? तर आमचं सरकारला एवढ्या दिवसापासून 1 वर्ष आधीपासून आम्ही तेच सांगतो आहे की आम्ही एवढा त्रास सहन करतो आहे। तुम्ही ना आम्हाला डिटेन केलं, दिल्ली पोलीस प्रशासनाने आम्हाला मारहाण केली आणि आता नागपूरमध्ये आम्ही म्हणजे राहण्याची ठिकाण नाही आहे सर आम्हाला। आम्ही मुलीसोबत म्हणजे विचार करतो, तुम्ही ह्या मुली आहेत, या मुली सोबत त्या प्रश्नावर येऊ। मला मुझे आप ये बताइए कितने लोगों की स्टाफ सिलेक्शन था और कितने लोगों की भर्ती हुई है? सर 60,000 भर्ती थी, उसमें से उन्होंने 55,000 को मतलब नियुक्ति पत्र दिया और जो बाकी के 5,000 जो बचे हैं इनको नियुक्ति पत्र नहीं दिया। तो हमारी मांग यही है कि वो जो 5,000 को आपने नहीं दिया तो उनमें हम मेडिकल फिट है तो हमको नियुक्ति पत्र दी जाए। तुम्ही या संबंधित त्या अधिकाऱ्यांशी, ज्या ज्या डिपार्टमेंटचे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांशी बोलले का? त्यांच्याकडून काय नेमकं कारण सांगितलं तुम्हाला? सर, त्यांच्यासोबत आमचं बोलणं झालं आहे। त्यांनी हेच सांगितलं की तुम्ही केंद्र शासनाकडून लिखित प्रूफ द्या, आम्ही तुम्हाला रातोरात जॉईनिंग देऊ। हो सर, अशा प्रकारे केंद्र सरकारकडून कसं देणार? ज्या ज्या डिपार्टमेंटमधून तुम्हाला नियुक्ती नाही दिल्या गेल्या आहे, तुमचं असं म्हणणं आहे की मेडिकल झालं तुमचं, मेडिकल एक शेवटची परीक्षा असते ना, त्यानंतर तुम्हाला नियुक्तीपत्रच पाहिजे होतं। हो, मग त्यानंतर तुम्हाला त्या डिपार्टमेंटचे काय म्हणणं होतं? त्यांचं म्हणणं होतं का आम्हाला क्वालिफाईड मुलं मिळालं नाही, पण त्यांना पण हे पण माहीत आहे का आम्ही ऑलरेडी क्वालिफाईड आहोत, आमचं मेडिकल फिजिकल पेपर सर्व पण झालं आहे, तरी पण ते आम्हाला नियुक्तीपत्र देऊन आले। त्यांनी साधारण 4 ते 5,000चा आकडा जो आहे ते नाही का खाली ठेवला आहे। आम्ही त्यांना जेव्हा विचारणा केली त्यांनी काय म्हणताय, हे आकडा खाली आहे पण वरून जेव्हा आदेश येईल तेव्हाच आम्ही तो फिलअप करणार, नाही तर आम्ही फिलअप करणार नाही। आता तुम्ही नागपूरच का निवडलं की तुम्हाला नागपुरातच काहीतरी मिळेल का तुम्हाला? सर, आम्ही गेल्या 1 वर्षापासून दिल्लीमध्ये आंदोलन केलं जंतर मंतरला। तर त्या ठिकाणी सर एवढा आमच्यावर अन्याय अत्याचार झाला, मुलांचे हातपाय मोडले गेले, मुलींचे कपडे फाडण्यात आले तिथे त्या ठिकाणी आणि लाठीचार्ज बरेच वेळ झाला, डिटेन पण करण्यात आलं। पण कसं आहे माहिती आहे का की दिल्लीमध्ये आम्ही 1 वर्ष आंदोलन करून सुद्धा केंद्र सरकार आंधळी पण झाली आणि बहिरी पण आहे। मग त्यामुळं आम्ही असं नागपूरला यायचं ठरवलं की या ठिकाणी गडकरी साहेब खूप चांगल्या प्रकारे मोठे दिग्गज नेते आहेत, भारतामध्ये 3 नंबरला त्यांचा नेत्यांमध्ये नंबर लागतो। तर महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र ही आमची मायभूमी, आम्ही या ठिकाणी जन्माला आलो। तर आम्हाला असं वाटलं की या ठिकाणी आम्ही जर गडकरी साहेबांच्या थ्रू जर आम्ही या ठिकाणी समजा आंदोलन वगैरे केलं तर साहेब आमच्या व्यथा जाणून घेतील आणि साहेब आम्हाला जॉईनिंग करून देतील। आणि महत्त्वाचं म्हणजे ही नागपूर सिटी म्हणजे जे भारताची आपली उपराजधानी आहे, त्यामुळे आम्ही नागपूर सिटी निवडलेली आहे। कोणत्या कोणत्या प्रदेशातील लोक इथे आल्या तुमच्यासोबत आहे आता? आमच्याबरोबर झारखंड, उडीसा, वेस्ट बेंगॉल, परत महाराष्ट्रातल्या पुऱ्या जिल्ह्यातील मुलं आहेत, बिहार, गुजरातची पण आहेत। आता आपण येऊ आता इथे हे लोक सगळे म्हणजे फक्त पर्टिक्युलर महाराष्ट्रातलेच लोक नाही आहेत, तर इतरही राज्यातून लोक इथे आले आहेत। मग आता इतर राज्यातून जे लोक आले आहेत त्यांची खाण्यापाण्याची व्यवस्थाची मोठी अडचण असते, त्यांची राहण्याची अडचण असते, अशा वेळेस तुम्ही हे कसं तुमचं चालते हे? अच्छा, आता तर आम्ही सध्या बुद्ध विहारात राहत आहोत।
बुद्धविहारात राहत होतो आणि आम्ही जो खाण्यापिण्याचा जो प्रश्न आला तर मग आम्ही आता सध्या चंदा गोळा करून तो प्रश्न आम्ही आमचा मिटवतोय खाण्यापिण्याचा. आम्ही एक बॉक्स तयार केलेला आहे आणि ते प्रत्येक दुकानामध्ये म्हणा असं जिथं पब्लिक असते तिथं जाऊन आणि आमचा विषय सांगतो त्यांना की आमचा असा विषय आहे. तर त्यांना आम्ही म्हणजे रिक्वेस्ट करून सांगतो की असा आमचा प्रॉब्लेम आहे. आम्ही आता एवढे विद्यार्थी आहोत, आम्हाला जेवणासाठी काही सोय नाही आहे. तर तुमच्याकडून जे काही आम्हाला अन्नदान होईल नाही तर मग म्हणजे पैसा वगैरे देता येत असेल तर ते द्या. असं त्यांना सांगतो आम्ही, आमची व्यथा व्यक्त करतो त्यांच्यासमोर आणि त्यांच्याकडून आम्ही पैसे वगैरे घेतो. नाहीतर अन्नदान जर म्हटलं देतात तर ते असं अन्नदान घेतो आणि आम्ही आमचा उदरनिर्वाह सध्या तर या पद्धतीने करतोय. किती लोक मिळते का तुम्हाला नागपुरात? कोणी जर तुम्ही पैसे मागायला जाता किती रुपये मागता तुम्ही त्यांना? तसं आम्ही त्यांना काय म्हणत नाही की आम्हाला इतके पैसे द्या. ज्याची मर्जी असेल त्यांना 10, 20, 30 रुपये असे देतात. ते काही जण म्हणजे जास्त मोठं म्हणायचं असेल ते 500, 100 टाकून देतात आम्हाला. आणि काही जण तर तांदूळ देतात, काही जणांनी गहू म्हणजे पीठ दिलं, काही जण मग बाकीचं सामान पण देतात आणि आणून. किती लोक आहेत तुम्ही? किती पोरं आहात तुम्ही? आम्ही 40 मुलं मुली. हां. मला इतकं सांगा, परत तुम्ही दोन्ही वेळ जेवण करता का तुम्ही? नाही, आम्ही दोन वेळेस नाही, फक्त एक टाइम जेवण करतो, ते पण संध्याकाळी. कोण बनवतं जेवण? आम्ही मुलं एकत्र मिळून स्वयंपाक बनवतो सायंकाळचं. दिल्लीचं एक सांगितलं होतं की दिल्लीला तुम्हाला खूप मारहाण झाली, तिथे लाठीचार्ज तुमच्यावर झाला. कोणाला किती लागलं होतं? कोण व्हेंटिलेटरवर होतं? कोणी आहे का इथे? कोणाला मारलं होतं तिथे? कोण आहे? हां, तुम्हाला कुठे मारलं होतं पोलिसांनी? सर, दिल्ली पोलीसवाल्यांनी आम्हाला म्हणजे असं लाता आणि जेंट्स पोलीसवाल्यांनी आम्हाला गाडीत पकडून टाकलं. त्यावेळेस त्यांनी लातानी पाठीमध्ये लाता घातल्या होत्या. हो, आणि आमचीच एक मैत्रीण होती, तिचा हात पण तुटला होता. ती आता नाही इथं, पण तिचा हात तुटलेला. काल मी ऐकलं तुम्ही जे प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा सांगितलं होतं कोणाला पोटाखाली मारण्यात आलं होतं. हो सर, मी आणि अजून एक माझी मैत्रीण होती, आम्ही दोघी होतो. आम्हाला खूप मारलेलं आणि एवढं केक पण केलेलं की आम्ही मुली येताना माहीत असूनही आमचे कपडेसुद्धा त्यांनी फाडले होते जेंट्स पोलीसवाल्यांनी. काही लेडीज कॉन्स्टेबल अवेलेबल असताना सुद्धा जेंट्स कॉन्स्टेबलनी आमच्यावर मारहाण केली ती. तेव्हा असंही झालं होतं की एक आरोप प्रत्यारोप कॉन्स्टेबल लेडीज कॉन्स्टेबल होते, त्याने स्वतः हातावर खर्चट. काय होता तो प्रकार? त्यांच्या हातामध्ये काय होतं माहिती नाही, पण आमच्या हातामध्ये असं लागलेलं रक्त वगैरे आलं पोरींच्या हाताच्या आमचं. हां, मग त्यांच्या हातामध्ये म्हणजे काय होतं एवढं आम्ही नाही बघितलं त्या झटापटीमध्ये. आता मला इतकं सांगा, आता तुम्ही लोकांना काय आव्हान करा? नागपूरच्या जनतेने तुमच्या पाठीशी यायला पाहिजे, मीडिया तुमच्या पाठीशी यायला पाहिजे असं तुम्हाला वाटते का? काय आव्हान कराल तुम्ही? आम्ही आता केंद्र सरकारला आणि नागपूरच्या जनतेला पण हेच सांगू, जर आमच्यासोबत जो अन्याय झाला आहे, आम्ही एवढं म्हणजे तिघी चरण पास करूनही आमच्यासोबत एवढा अन्याय झाला, यानंतर पण असंच अन्याय होईल. कारण यानंतर पण केंद्र सरकार असेच आपलं कान डोळे सगळं बंद करून असंच आपलं राज्यकारभार चालू देणार आहे. म्हणून आम्ही जनतेला हेच सांगू, ज्या गोष्टी आमच्यासोबत झाल्या आहे भविष्यात त्या दुसऱ्या मुलांसोबत किंवा त्या स्वतःच्या मुलासोबत असं नको व्हायला, म्हणून सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. आणि केंद्र सरकारला आम्ही एवढंच सांगू की 1.5 वर्षापासून एवढं आम्ही जे आंदोलन दिल्लीमध्ये आणि नागपूरमध्ये करतोय, आम्ही आंदोलन जेवढे मुलं करतोय त्यांना प्राधान्य देऊन आमचा विचार करून त्यांनी लवकरात लवकर आम्हाला नियुक्तीपत्र द्यावे, एवढंच आम्ही सरकार. मला 2 प्रश्न आणखी घ्यायचे आहे. मला इतकं सांगा, हे अनेक राज्यातले लोक तुम्ही ते पोरं गोळा केले, कसे केले तुम्ही? कसे त्यांची जमावले तुम्ही? कसे त्यांना एकत्र केलं तुम्ही? सर, ज्यावेळेस आमचा रिझल्ट लागला होता त्यावेळेस कसं आहे, आम्ही एक मुलं जे होते ते मेडिकलला गेल्यामुळे आम्ही एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो होतो. तर एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आम्ही त्याचा एक रिझल्ट लागल्यानंतर आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केला, टेलिग्राम ग्रुप तयार केला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्वांनी निश्चय केला ग्रुपवरती आणि सर्व एकत्र जमा होऊन मग आम्ही दिल्लीमध्ये आंदोलन सुरू केलं होतं. उद्या एक तुमचं आमरण उपोषण आहे, कसं असणार ते आमरण उपोषण? किती लोक पोरं बसणार आहे? कसं असणार? आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून इथं बसणार आहोत उपोषणासाठी. सकाळी 9 ते पूर्ण म्हणजे कंटिन्यूच आम्ही करणार आहे. आणि जेवढे आम्ही विद्यार्थी आहोत तेवढे सगळे आम्ही बसणार आहोत, सगळे बसणार आहोत. तुम्हाला इथे परमिशनचाही त्रास झाला होता असं तुम्हाला माहीत आहे? मला समजलं तुम्हाला परमिशनचा इथे त्रास झाला होता. तुम्हाला झाला होता का तुम्हाला परमिशनचा त्रास पोलिसांकडनं वगैरे? तसा तर म्हणजे जर पोलिसांनी आम्हाला म्हणजे ज्यावेळेस आम्ही असं रस्त्याने येतो तर तो थोडा इश्यू केला होता त्यांनी. ते म्हणत होते की तुम्हाला जर उपोषणाला जर बसायचं आहे तर आम्ही तुम्हाला डिटेन करू किंवा पकडून घेऊन जाऊ, असं त्यांच्याकडून बोलाचाली झाली होती. पण त्यांनी असं काही कोणाला असं परमिशन घ्यायला गेलेल्या वेळेस काही बोलले नाही. सहजरित्या तुम्हाला परमिशन मिळाली होती का की तुम्हाला त्रास झाला? परमिशन कोणी देत नव्हते किंवा 144चं काहीतरी सांगत होते? काय नेमकं होतं ते? आम्हाला सर्वात पहिले परमिशन नाकारली होती. आम्हाला म्हटलं, आम्ही सर्वात पहिले 7 दिवस परमिशन मागितली, तर त्यांनी म्हटलं 7 दिवस तुम्हाला परमिशन मिळणार नाही, तुम्हाला 1 दिवस परमिशन मिळेल.
तर आम्ही म्हटलं आम्ही दिल्लीमध्ये जंतर मंतरवर 1 वर्ष आंदोलन केलं, तर आम्हाला आपल्या राज्यामध्ये तर तुम्ही आम्हाला सवलत द्या, म्हणजे परमिशन द्या. तर ते सपा पूर्ण म्हणजे एक महिन्याची मागितली होती अगोदर, तर नाकारलं. तर सर्वात प्रथम आम्हाला 7 दिवसाची परमिशन मिळाली. नंतर आम्ही विभागीय आयुक्तालय कार्यालयातून आम्ही पूर्ण अनिश्चित काळासाठी परमिशन काढली. नंतर कुठं ते मानले सर. आता तुम्हाला आमरण उपोषणची परमिशन मिळाली? हो, आजच आम्ही आमरण उपोषणचं काल पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं आणि आज आमरण उपोषणासाठी आम्ही विभागीय कार्यालयामध्ये जाऊन त्यांना निवेदन सादर केलेलं आहे. कल हमने देखा आप रो रहे थे, क्यों रो रहे थे आप? सर मतलब हम लोग का ज्वाइनिंग के लिए हम 1 साल से भटक रहे इधर उधर. दिल्ली में भी 1 साल पूरा हो गया, वहाँ भी कुछ काम नहीं हुआ. और अभी यहाँ पे प्रोटेस्ट कर रहे हैं, यहाँ भी कोई मतलब कुछ रिस्पॉन्स नहीं मिल रहा है. और हम इतना मेहनत करके इतना दूर आए थे, और अब मतलब हम लोग का फैमिली भी उतना स्ट्रॉन्ग नहीं है कि हम और कुछ कर सके और अभी और आगे भी पढ़ाई करें. और अभी हमारा ओवर एज हो गया, तो हम अभी कुछ भर्ती में भी हम फॉर्म फिलअप नहीं कर सकते, ये एग्ज़ाम में बैठ नहीं सकते. तो अभी हम यही एक लास्ट चांस था, और ये भी नहीं हो रहा. तो मतलब फैमिली में हम कैसे, और घर में भी उतना परिस्थिति ठीक नहीं है ना, तो फिर आताही रडू कोसळते, म्हणजे ती खूपच भावूक होऊन जाते. ही काल खूप रडली ही पोरगी. हिला घरच्या लोकांची आठवण येते. कुठेही रिस्पॉन्स मिळत नाही. इतकं सगळं करून दिल्लीला 1 वर्ष बसून त्यानंतर नागपूरला आता बसतोय, याचंही कुठेतरी फळ मिळेल का हे तिच्या डोक्यात, म्हणून कुठेतरी तिला रडू कोसळते. मला इतकं सांग, तू हिंदी मराठी, मला इतकं सांगतो, तुम्ही किती वर्षापासून, म्हणजे केव्हापासून हे तुम्ही आंदोलन करताय, निदर्शन करताय तुम्ही? 1 वर्ष कंप्लीट झालेलं. आता तुम्ही तेव्हापासून बाहेर आले. मला इतकं सांगा, तुमच्या आई वडिलांची तुम्हाला आठवण येते, फोन येतात, काय नेमकं तो प्रकार असतो, कसं तुमच्या डोक्यात असते, काय तुमचं बोलणं होते त्यांच्याबरोबर? घरच्यांची तर हे मेंटॅलिटीच नाही राहिलेली की मुली आपल्या समाजामध्ये बाहेर सोडतच नाही. मेन म्हणजे तरी पण आम्ही त्यांच्या विरोधात जाऊन घराबाहेर आलेलो आहे. ते आम्हाला बोलवत आहे घरी, पण आमची एकच इच्छा आहे की आम्हाला जॉईनिंग भेटली पाहिजे. त्यासाठी आम्ही घरी जात नाही आहे. आम्हाला कधी अशी बाहेर सोडलेलं पण नाही, तरी पण आम्ही आज बाहेर आहे. घरच्यांना कधी सोडलेलं पण नाही. सर आम्ही तुम्हाला विचारत असतील हे लोक की तू जेवली का, तर मग तू 2 टाईम जेवलं का, आता काय खाल्लं, तेव्हा काय सांगता तुम्ही? सर आम्ही त्यांना तर होच बोलतो, कारण की घरचे तर आम्हाला काही बाहेर सोडणार नाही. आम्ही इथं कच्चा भात खाऊन राहतोय. आम्हाला येत नाही स्वयंपाक, तरी पण आम्ही जे असेल ते खातो आणि राहतो. एकच टाईम जेवण करतो. घरच्या लोकांना सांगता तुम्ही की आम्ही 2 टाईम जेवलो, आता हे जेवलो, सगळं सांगता तुम्ही? पहा तुम्ही, मी पुन्हा सांगतो की या लोकांचं, या ज्या मुली आहेत, हे मुलं आहेत, यांना डोळे भरून येते. जेव्हाही आपण यांच्या घरचा जेव्हाही आपण त्यांना प्रश्न घेतो, तेव्हा यांचे डोळे भरून येतात की आम्ही घरच्या लोकांना खोटं बोलतो. आम्ही जरी इथे कच्चा भात खाऊनसुद्धा आम्ही इथे नारे निदर्शने करतो. केंद्र सरकारची वाट पाहतो केव्हा आमच्यापर्यंत ते येतील ना, आम्हाला नियुक्तीपत्र देतील. दिल्लीमध्ये यांनी लाठी खाल्ली, कोणाला पोटाचा खाली मारलं, कोणाचा हात मुरगाळला, कोणाला काही. 2 लोक तर यामध्ये व्हेंटिलेटरवर होते, पण तरीही केंद्र सरकार जागृत होत नाही. नितीन गडकरींनी यामध्ये हस्तक्षेप करावा असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. पण नितीन गडकरींसोबत हे 2-4 वेळा भेटलेसुद्धा तुम्ही. त्यांनी अमित शहांना पत्र दिलं आहे, त्यानंतर काय तेव्हा वाट बघा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच कुठेतरी हे लोक पुन्हा संविधान चौक बाबासाहेबांचा छत्र छायेखाली इथे बसताय, एक वेळचं जेवण करताय. जेवणाचा काही वेळ नसतो. आताच आम्ही पाहिलं की काही लोकांनी इथे बाजूला कुठेतरी जेवणाची व्यवस्था होती मिठानिम दर्गाकडे, तिथून त्यांनी या सहकाऱ्यांसाठी थाळ्या आणल्या आहे. कुठेतरी ते सकाळपासून जेवले नव्हते, आता कुठंतरी जाऊन त्यांना फ्रीमध्ये त्या मिठानिम दर्गाकडे जेवण मिळालं, तिथे गेले, तिथे जेवण केलं या लोकांनी. या लोकांची समस्या मोठी भारी आहे, पण यांच्या हिम्मतीला दाद आहे. यांना सॅल्यूट आहे की ते 1-1.5 वर्षापासून सातत्याने नारे निदर्शने करून केंद्र सरकारच्या लक्षात आणून देतात. कॅमेरा पर्सन अजित जोगळेसह मी सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर.